2026 पर्यंत 1,46,527 एवढं आपल्या रस्त्यांचं जाळं झालेलं आहे आणि हे केवळ गडकरी साहेबांमुळे झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजूया. आणि मी यानंतर हॅलो, मी बोलायला विसरलो, पण आज राणे साहेबांच्या 75व्या दिवशी मला खूप लोकांनी विचारलं, पण या कार्यक्रमात राजकारण किंवा अन्य काही बोलणं बरोबर नाही म्हणून मी बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो की राणे साहेबांच्या समोर ते शब्दाचे पक्के आहेत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतोय. तसे मी राणेसाहेबांकडून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापायी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. आता देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने येऊन निघून जाऊ नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. पण आज साहेबांच्या या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला विश्वास देतो, साहेबांचा सतत आग्रह, सतत फोन मला राहायचा आणि मे महिन्याच्या आत ते सगळं काम संपेल हा विश्वास देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. हा विश्वास तुम्ही दिलात आणि या निमित्तानं हे वातावरण सुद्धा आनंदानं तेजाल. क्रिकेटची उपमा देऊन तुम्ही या ठिकाणी रूपकातून राणेसाहेबांचं व्यक्तिमत्व उलगडलं. क्रिकेट असू दे किंवा जीवनाचा संघर्ष, मैदानामध्ये टिकून राहणं महत्वाचं असतं हे या निमित्तानेही आपल्याला तुमच्या वाणीतून प्रचिती आली. यानंतर ज्यांच्या मनोगताची आपण वाट बघतो आहोत ते आपल्या महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. महाराष्ट्राला एका विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वेगवान निर्णय घेणारे, प्रशासनाची पकड असणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब आपलं मनोगत व्यक्त करत आहेत.